Today we are going to study the poem Monsoon 1.1 from the 6th grade curriculum. मान्सूनचा मराठीत अर्थ पावसाळा किंवा मोसमी पाऊस असा होतो. हा शब्द अरबी भाषेतील मोसिम या शब्दावरून आला आहे, ज्याचा मूळ अर्थ हवामान किंवा ऋतू असा होतो. लेट्स एक्सप्लोर म्हणजे चला शोधूया काय, तर नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड टेल वन फीचर ऑफ इच. म्हणजे तुम्हाला भारतातील 5 ऋतूंची नावे सांगून प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे. सीझन्स म्हणजे ऋतू आणि फीचर म्हणजे वैशिष्ट्य. लिसन अँड सिंग. आता ऐकायचं आहे आणि म्हणायचं आहे. The sun is shining, oh so hard, the land has dried, it's so parched, the fields are hungry, rivers thirsty, oh rain, rain come our way, rain, rain is on her way, feathers spread, the peacocks sway, the clouds are dark, hark the lark, rain, rain she's on her way. The clouds they gather, dash and thunder, bolts of lightning, streak and simmer. Pit pat, I feel a drop, oh rain, rain she's come her way. The fields are drenched, the land is soaked, the trees have bathed, the rivers host, the earth is happy, green and cherry. O rain, rain come again. आता प्रत्येक ओळीचा अर्थ आपण मराठीमध्ये समजून घेऊया. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. सन म्हणजे सूर्य, शायनिंग म्हणजे चकाकणे किंवा तळपणे, हार्ड म्हणजे कडक. तर सूर्य खूप कडक तळपतोय. द लँड हॅज ड्राईड, इट्स सो पार्च. लँड म्हणजे जमीन, ड्राईड म्हणजे कोरडी, पार्च म्हणजे खूप कोरडी आणि गरम झालेली जमीन. तर जमीन सुकली आहे, अगदी कोरडी ठणठणीत झाली आहे. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. फील्ड्स म्हणजे शेते, हंग्री म्हणजे भुकेलेले, रिव्हर्स म्हणजे नद्या, थर्स्टी म्हणजे ताणलेले. तर शेती भुकेली आहे, नद्या ताणलेल्या आहेत. ओ रेन, रेन कम अवर वे. हे पावसा, पावसा आमच्याकडे ये. रेन, रेन इज ऑन हर वे. पाऊस, पाऊस वाटेवर आहे. फेदर्स स्प्रेड, द पीकॉक्स वे. फेदर्स म्हणजे पिसे, स्प्रेड म्हणजे पसरवणे, पीकॉक्स म्हणजे मोर, स्वे म्हणजे डोलणे. पिसारा फुलवून मोर डुलत आहे. द क्लाउड्स आर डार्क, हार्क द लार्क. क्लाउड्स म्हणजे ढग, डार्क म्हणजे काळेकुट्ट पडलेले ढग, हार्क म्हणजे ऐकू येणे किंवा एका, लार्क म्हणजे भरद्वाज पक्षी. तर ढग काळेकुट्ट झाले आहेत आणि भरद्वाज पक्षाचा आवाज ऐका. रेन, रेन शी इज ऑन हर वे. पाऊस, पाऊस वाटेवर आहे. द क्लाउड्स दे गेदर, डॅश अँड थंडर. क्लाउड्स म्हणजे ढग, गेदर म्हणजे एकत्र, डॅश म्हणजे जोरात किंवा टक्कर होणे, थंडर म्हणजे ढगांचा गडगडाट असा आवाज ऐकू येणे. तर ढग जमा होतात, वेगाने धावतात, त्यांची टक्कर होते आणि त्यांचा गडगडाट होतो. बोल्ट्स ऑफ लाइटिंग, स्ट्रीक अँड सिमर. तर बोल्ट्स ऑफ लाइटिंग म्हणजे आकाशात वीज चमकते, स्ट्रीक म्हणजे वेगाने पसरते, सिमर म्हणजे लुकलुकते. तर आकाशात वीज चमकते, वेगाने पसरते आणि सुंदरपणे लुकलुकते. पीट पॅट, आय फील अ ड्रॉप. पीटपॅट म्हणजे पावसाचा टपटप असा आवाज. तर टपटप मला एक थेंब जाणवला. ओ रेन, रेन शीज कम हर वे. पाऊस आता आला आहे, त्याच्या वाटेवर तो आला आहे. द फील्ड्स आर ड्रेंच, द लँड इज सोक्ड.
ड्रेंच म्हणजे ओले चिंब, सोक्ड म्हणजे ओले झालेले. तर शेते हे ओले चिंब झाले आहेत, जमीन भिजली आहे. द ट्रीज हॅव बेथ, द रिव्हर्स होस्ट. बेथ म्हणजे स्नान करणे, आंघोळ करणे, आणि होस्ट म्हणजे दुथडी भरून वाहणे. नदी ही पूर्णपणे भरून वाहणे. म्हणजे झाडांनी जणू स्नान केले आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. द अर्थ इज हॅपी, ग्रीन अँड चेरी. अर्थ म्हणजे जमीन, हॅपी म्हणजे आनंदी, ग्रीन म्हणजे हिरवे, चेरी म्हणजे प्रफुल्लित. तर पृथ्वी आनंदी, हिरवीगार आणि प्रफुल्लित झाली आहे. ओ रेन, रेन कम अगेन. अरे पावसा, पावसा पुन्हा ये. तर आज आपण इयत्ता 6वीची मान्सून ही पोयम अभ्यासली आहे.